महाराष्ट्रामध्ये खूप सारे घाट आहेत. त्यातीलच सुंदर असा ठाणे जिल्ह्यातील हा माळशेज घाट हा प्रामुख्याने मुरबाड तालुक्यामध्ये वसलेला आहे. या घाटातील सर्वात जास्त सौंदर्य हे पावसाळी दिसून येते. सुप्रभात मंडळी, तर आज आपण चाललेलो आहेत माळशेज ओव्हरव्ह्यू राईडला, जो की खूप सुंदर अशी राईड होणार आहे. मला वाटतं ही राईड जवळपास जास्त नाही मोठी, जवळपास 8-9 मिनटामध्ये मी फिनिश करून टाकेल. जास्त मोठा ब्लॉग बनवला की लोकांचा इंटरेन्स कमी होऊन जातो. आणि माळशेज घाटला व्हिजिट देण्यासाठी तुम्हाला 3 रस्ते आहेत, जो की एक आहे कल्याणनगर माळशेज हायवे, दुसरा आहे तुम्हाला शहापूरवरनं कल्याण शहापूर इकडे डोळखामच्या इकडे मग तळेगाववरनं इकडे डायरेक्ट आपला न्यायाडी टू मोरोशी टू आपलं माळशेज घाट असं एक आहे. आणि पुण्यावरून जर तुम्ही येत आहे तर तुम्हाला पुण्यावरून डायरेक्ट जुन्नरवरनं तुम्ही इकडे पण येऊ शकता. आणि नगरवरून यायचं झालं की आळेफाटा असं. आणि नाशिकवरनं यायचं झालं की ओतूर आणि अकोल्यावरनं तिकडून तुम्ही येऊ शकता. अदरवाईज तुम्ही डायरेक्ट इकडनं पण येऊ शकता. नाशिकवरच्या डायरेक्ट इकडे आपला आळेफाटा आणि डायरेक्ट आपला ह्या रूटने एकदम मस्त. काही अंतर मे बी असू शकतं जे की 150च्या आसपास असू शकतं. मुंबईपासून 150 किलोमीटर आहे आणि इथनं आपलं काय नॉर्मली आहे, जे की आहे ते आहे. तर जस्ट एन्जॉय करत जाऊ आता आपण राईड, कारण की इथे आता एक थोडासा टर्नल येणार आहे जो की खूपच भारी आहे बाई, एकदम मस्त आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काही इथे एकदम जागेवरच टर्न आहे, जो की रस्त्याचं काम चालू असल्या कारणाने थोडाच एरिया जरा खराब रस्त्याचा आहे. त्याच्यामुळे थोडासा आपल्याला आरामात चालवावी लागणार आहे गाडी मे बी. आणि धुळीचं प्रमाण खूप असणार आहे. तर एकदम रॉ लेजेंडरी मशीन नाही आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे काही विषय नाही. नॉर्मली राईड करतो आपण तशीच करणार आहे आज, कारण की फॅमिली मागे आहे. जस्ट एन्जॉय करत जाऊ मस्त एकदम भारी. तर इकडे हे टाकलं आहे रे आता, मध्ये टाकलं आहे वाटतं कुठे पण मस्त आहे. असं टाकलं की बरं वाटतं जरा. हे आहे मोरोशी, जसं की तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाकमध्ये. तर रस्त्याचं काम जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत फील चांगला येणार माझ्या बाईक राईडला, कारण की हा रस्ता आहे ना माळशेजचा सध्या खूपच खराब आहे, पूर्णपणे वर्किंग कंडिशनमध्ये आहे आणि खूप मोठे खड्डे आहे. कारण की तुम्ही जर कल्याण मुरबाड ह्या रस्त्याने येत असाल तर तुम्हाला मध्ये खूप खराब रस्ता लागणार आहे, कारण प्रॉपर काम चालू आहे. त्या कारणाने रस्त्याची अवस्था खूप खराब झालेली आहे. तर मे बी तुम्हाला टेन्शन असेल की तुम्ही मुरबाडवरशी येऊ नका, तुम्ही मे बी शहापूरशा या, कारण की शहापूरचा रस्ता हा खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला माळशेजला जाण्यासाठी फक्त थोडा पॅच लागेल जो की खराब आहे. खूप कमी पॅच लागेल जो की खराब आहे आणि तुम्हाला असं काही फील नाही होणार. तर एकदम मस्त वाटेल बाई. राईड तर राईड आहे, राईड थांबली नाही पाहिजे. रस्ता कसे पण असू द्या, एकदम फील इज बेटर नाव. हा 10 किलोमीटरचा जो पॅच आहे ना तो आपल्याला कव्हर करण्यासाठी खूप धुळीचा सामना करावा लागतो. त्यामध्ये आपल्याला बाईक सांभाळून चालवावी. रस्त्याचे काम संपूर्ण सावर्णे गावापर्यंत चालू आहे, परंतु त्यापुढे रस्ता एकदम मस्त बनवलेला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम कॉर्नरिंग आपण व्यवस्थित करू शकतो. सावर्णे गावाच्या तिथेच काळू वॉटरफॉलकडे जाण्यासाठी सुद्धा रस्ता आहे. आपण ज्यावेळेस घाट राईड करत असतो त्यावेळेस वाहने अगदी नियमाने चालवावी लागतात. समोरची गाडी बघून व्यवस्थित ओव्हरटेक करून आपल्याला पोहोचावे लागते. आणि हे आहे माळशेज घाटातील आंब्याचं वळण, जे की खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी कॉर्नरिंगचा फील काही वेगळाच आहे. तसेच आपण पुढे आल्यानंतर आपल्याला एक सुंदर असा पॉईंट लागतो, ज्याचं नाव आहे मुरबाड व्ह्यू पॉईंट, जो की असा प्रकारे आहे. त्याच्या पुढेच आल्यानंतर आपल्याला एक कॉर्नरिंग लागते जी की खूप सुंदर आहे. त्या ठिकाणी आहे आपला हा लाजवंती पॉईंट. तसं तर माळशेज घाटमध्ये बरेचसे पॉईंट आहेत, परंतु मी जे मेन पॉईंट आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे, कारण आपल्याला जास्त वेळ न घेता आपला जो मेन मुद्दा आहे तोच आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत. नाहीतर उगाच मी बडबड करायचो आणि तुम्हाला आवडायचंच नाही. जो पावसाळी जो सर्वात सुंदर असा वॉटरफॉल आहे तो या ठिकाणाहून पडतो, जो की आता सध्या थेंबामध्ये पडलेला दिसतोय आपल्याला. अशा प्रकारे काही माळशेज घाटचा ओव्हरव्ह्यू हिवाळ्यामध्ये दिसतोय. तर अशा प्रकारे माळशेज घाटचं सौंदर्यसुद्धा एकदम सुंदर असं दिसून येतं. माळशेज घाटामध्ये बोगदा आपल्याला इथून अशा प्रकारे काही दिसून येतो, पण या राईडचा मला काही
अंदाजच नव्हता. मी अशा प्रकारे राईड करील असं मला वाटलंच नव्हतं. तर या आहे माळशेज घाटातील सुंदर असं मंदिर, जे की मारुतीरायाचं आणि शिव टेम्पल म्हणून ओळखलं जातं. माळशेज घाटावरनं जेव्हा आपण इकडे येतो त्यावेळेस हा बोगदा लागतो. त्या बोगद्यामध्ये ही कोरलेली मस्त अशी गुफा म्हणजे आपलं काय बोलतात त्याला, सॉरी ते जाऊ द्या, विषय सोडा. आपल्या इथं चित्रकला खूप सुंदर केली आहे. अशा प्रकारे काही माळशेज घाटचा व्ह्यू आहे. त्यानंतर माळशेज घाटला इथे खूप मोठा असा एरिया बनवला आहे, जो की खास टुरिस्टसाठी अवलंबून आहे. तर पूर्णपणे हा ब्लॉग मी व्हॉइस ओव्हरमध्ये का बनवतो आहे, कारण तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह बनवायचा होता. इथे आहे वॉटरफॉल, जो की माळशेज घाटचा शेवटचा वॉटरफॉल आहे. हा तुम्हाला पुण्याकडून येताना सर्वात अगोदर लागेल. आणि इकडे आहे MTDC, जी की टुरिस्ट लोकांसाठी बनवलेली आहे. ते आहे MTDC, जी की गरीब लोकांसाठी अफोर्डेबल नाही, म्हणजेच माझ्यासारख्या. मी गेलो होतो तर मला ते आवडलं नाही, म्हणून मी तिथून बाहेर निघालो, कारण इथे रेट खूप हाय आहेत.